लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरात भाविकांना मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं दंडाधिकारीय चौकशी सुरू केली आहे। या संदर्भात नागरिक आणि भाविकांकडे असलेली माहिती, तक्रारी किंवा पुरावे पुढील 3 दिवसांमध्ये सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। त्र्यंबकेश्वर येथे गेल्या काही काळामध्ये भाविकांना आलेले गर्दीचे अनुभव, दर्शनासाठी विकले जाणारे पास, थेट दर्शनासाठी पैशांची मागणी तसेच या संदर्भातील इतर घटनांची माहिती प्रशासनाकडून मागवण्यात येते। या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर इगतपुरी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत दंडाधिकारीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। संस्थांची चौकशी आपण सुरू केलेली आहे। भाविकांना काय आवाहन आपण केले आहे प्रशासन? त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरमध्ये झालेल्या मारहाण नंतर पोलीस विभागाने त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला सुमोटो आणि याच्यामध्ये एक फार गंभीर दखल शासनाने आणि प्रशासना स्तरावर घेण्यात आलेली आहे। सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन याच्यामध्ये एक प्रांत अधिकारीच्या माध्यमातून एक चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीचा मूल हेतू आहे की सगळे गोष्टी यासारखी घटना भविष्यात घडू नये आणि सर्व समाविष्ट गोष्टीच्या पडताळणी करण्यात यावा। सुरक्षा असेल, भाविकांना देण्यात येणारे सुविधा असेल, त्या ठिकाणी जो काही लाईनिंगची सुविधा असेल, लोकांना येणारे अडचणी असेल आणि त्याला कसं आपण चांगल्या पद्धतीमध्ये हाताळू शकतो, भविष्यात असा घटना घडू नये, कुठल्याही प्रकारचे म्हणजे यासारखी दुर्दैव गोष्टी अजिबात घडू नये याच्यासाठी कसा करता येतो, याच्यासाठी अबाउट 3 आठवड्याची वेळ देऊन याची चौकशी लावण्यात आलेली आहे। प्रांत अधिकारी याच्यामध्ये स्वतंत्ररित्या चौकशी करत आहे, तपासणी करत आहे, प्रत्येक विषयाबद्दल विचार करत आहे आणि आधी झालेली काही घटना असेल, म्हणजे छोटे मोठे तक्रार असेल, प्रत्येक तक्रारीचा विचार करत आहे आणि त्याच्यामध्ये ते बंद लिफाफ्यामध्ये वरिष्ठांना ते आपला अहवाल देणार आहे आणि त्याच्याप्रमाणे याच्यामध्ये पुढील म्हणजे सुधारणा त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये करण्यात येणार। या चौकशी दरम्यान भाविक, स्थानिक नागरिक किंवा संबंधितांकडे जर काही तक्रारी, अनुभव किंवा पुरावे असतील तर ते पुढील 3 दिवसांच्या आत प्रशासनाकडे सादर करावेत असं आवाहन करण्यात आलंय। प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार, नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।